ठाकरे हे दोन्ही नेते जेव्हा एकत्र येतात, या दोन्ही नेत्यांची कुटुंब जेव्हा इतक्या वेळेला एकत्र दिसतात, अर्थातच त्यावेळेला राजकीय चर्चा देखील केली जाते। अजय माने आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। अजय, यामिनी आपण जर पाहिलं तर 5 जुलै पासून या भेटीगाठींचं सत्र जे ते सुरू झालं आणि त्याच्यानंतर आज 6वी भेट जी ती होताना पाहायला मिळते। विशेष बाब म्हणजे की मुंबई महानगरपालिकेसाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू, मराठीच्या भाषेवर एकत्र आलेले ठाकरे बंधूंचे मागच्या 3 महिन्यात या भेटीगाठी वाढलेल्या पाहायला मिळतात। एकंदर युतीच्या चर्चा ह्या पहिल्या टप्प्यावर असताना या भेटींचं राजकारण वाढलेलं पाहायला मिळतं। आता राज ठाकरे ज्यावेळेस मातोश्री या निवासस्थानी दाखल होत होते त्यावेळेस त्यांनी थांबून म्हटलं की हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम जरी असला पण हेही लक्षात घ्यावं लागेल की दोन्ही नेते म्हणजे उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत, तर दुसरीकडे राज ठाकरे सुद्धा एका पक्षाचे प्रमुख आहेत। त्यामुळे दोन राजकारणी जरी स्नेहभोजनाच्या साठी भेटत असते तरी राजकीय चर्चा ह्या नेहमीच होतात। आणि दुसरी विशेष बाब म्हणजे या सगळ्यात जर आपण पाहिलं तर ह्या दोन बंधूंच्या संपूर्ण राजकारणात चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि त्याच्यानंतरची ही भेट आहे। 5 जुलैला मराठी भाषेच्या मुद्द्यावरून या बंधूंची जवळीक जी ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्याच्यानंतर 27 जुलैला जो आहे तो उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता, त्यावेळी जे ते राज ठाकरे थेट मातोश्रीवर आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। आणि त्याच्यानंतर 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी होती, राज ठाकरे यांच्या घरी 1.5 दिवसाचा गणेशोत्सव होता आणि त्यावेळी उद्धव ठाकरे हे जे ते राज ठाकरे यांच्या घरी गेलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। पण त्यावेळी कौटुंबिक गप्पा झाल्या नाही म्हणून पुन्हा एकदा 10 सप्टेंबरचं निमित्त साठून बघून जे ते उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले होते। आणि तब्बल 2 ते 2.5 तास ज्या त्या गप्पा या शिवतीर्थ या निवासस्थानी झाल्या होत्या। त्याच्यानंतर 5 ऑक्टोबरला वांद्रे कुर्ला संकुलात संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरणाच्या वेळेस जे ते राज आणि उद्धव म्हणजे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळाले होते। कार्यक्रम संपला, दोघांनी हस्तांतर केला आणि त्याच्यानंतर निघाल्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे यांचा तापा वळला, तो म्हणजे मातोश्रीकडे। त्यामुळे या 5 भेटी झाल्यानंतर आता आजची ही जी आहे ती 6वी भेट आहे, विशेष भेट आहे। आणि त्याच्या तुम्ही ज्या आतापर्यंतच्या भेटीगाठी यांच्या तारखा देखील सांगता आहात सविस्तरपणे, 3 महिने